हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये 8वी स्कॉलरशिप आणि NMMS या दोन स्पर्धा परीक्षांसाठी गणित हा जो विषय आहे त्याच्यावर आधारित वेगवेगळे जे घटक असतात त्यातला एक घटक पाहू, पायथागोरसचे सिद्धांत. या घटकावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 17.3 मधले सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. तर हा पहिला प्रश्न या आकृतीवर आधारित आहे. या आकृतीमध्ये काटकोन त्रिकोण ABC दिलाय आणि या त्रिकोण ABC मध्ये लेंथ AB 12 सेंटीमीटर म्हणजे AB ची लांबी 12 दिलेली आहे, BC 16 आहे, कोन ABC 90 अंश आणि BD हा AC ला लंब आहे असं दिलेलं आहे. तर त्याच्यावरून आपल्याला BD ची लांबी किती ते काढायचं आहे. मग आता हा काटकोन त्रिकोण आहे, त्यामध्ये काटकोन करणाऱ्या दोन बाजूंची लांबी आहे, त्याच्यावरून आपण कर्ण काढू शकतो. सुरुवातीला कर्ण आपण काढू. म्हणजे या त्रिकोण ABC मध्ये जर आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरला तर त्याच्यानुसार AC चा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग असं आपण लिहू शकतो. मग इथे AB ची लांबी 12 दिलेली आहे, ती इथे ठेवूया. म्हणजे 12 चा वर्ग अधिक BC ची लांबी आहे 16, 16 चा वर्ग, 12 चा वर्ग 144 अधिक 16 चा वर्ग 256. या दोन्हीची जर बेरीज केली तर उत्तर येईल 400. AC वर्ग बरोबर 400 आपल्याला मिळाला. तर AC ची लांबी काढायला दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. मग 400 चं वर्गमूळ येईल 20 सेमी. त्याचा अर्थ हा जो कर्ण आहे त्याची लांबी आपल्याला 20 सेमी मिळाली. ओके, आता ही तर किंमत AC ची मिळाली 20. त्याच्यामध्ये AD आणि DC यांची किमती आपण काढू शकतो. म्हणजे AD ची किंमत समजा x आपण घेतली तर पूर्ण AC 20 असल्यामुळं DC ची किंमत 20 वजा x असणार आहे. आता काटकोन त्रिकोण ADB या त्रिकोणाचा विचार करूया, कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरता येईल. म्हणजे त्रिकोण ADB मध्ये जो पुन्हा एकदा काटकोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये कर्ण आहे AB म्हणजेच AB चा वर्ग बरोबर AD चा वर्ग अधिक BD चा वर्ग असं आपल्याला लिहिता येईल. इथे AB 12 दिले, 12 चा वर्ग करू आणि AD x आहे, x वर्ग अधिक BD चा वर्ग. मग 12 चा वर्ग 144 येईल अधिक x वर्ग या बाजूला घेऊया, वजा x वर्ग होतील बरोबर BD चा वर्ग. याला आपण समीकरण 1 म्हणू. त्याच पद्धतीने आणखी एक काटकोन त्रिकोण आहे BDC. त्यामध्ये सुद्धा आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू. म्हणजे काटकोन त्रिकोण BDC मध्ये इथं आता कर्ण BC आहे, म्हणजेच BC चा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच BD चा वर्ग अधिक DC चा वर्ग. मग आता BC ची लांबी 16 दिलेली आहे, तिथं ठेवूया. म्हणजे 16 चा वर्ग बरोबर BD ची लांबी माहिती नाही आपल्याला, तसंच ठेवू अधिक DC ची लांबी आपण 20 वजा x काढलेली आहे, तर इथे किंमत ठेवूया 20 वजा x कंसाचा वर्ग. 16 चा वर्ग 256 वजा 20 वजा x हा जो कंस आहे तो आपण डाव्या बाजूला घेऊया. म्हणजे 20 वजा x कंसाचा वर्ग होईल बरोबर BD चा वर्ग. आता हे दोन्ही समीकरण 1 आणि 2 यांची तुलना केली तर BD वर्ग उजव्या बाजूला समान आहे. समीकरण 1 व 2 वरून डाव्या बाजू पण समान असणार आहेत. समीकरण 1 ची डावी बाजू आपण पहिल्यांदा घेऊया, जी आहे 144 वजा x वर्ग बरोबर, आणि 2 ची डावी बाजू आहे 256 वजा 20 वजा x कंसाचा वर्ग. तर 144 वजा x वर्ग तसंच ठेवूया बरोबर 256 ही तसंच ठेवू वजा, आता या कंसाचा विस्तार करूया. म्हणजे a वजा b कंसाचा वर्ग या स्वरूपात आहे. मग a वर्ग म्हणजेच 20 चा वर्ग 400 होईल वजा दोन पदांच्या गुणाकाराचे दुप्पट म्हणजे 20 गुणिले x 20x, त्याची दुप्पट 40x होईल अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच x चा वर्ग. 144 वजा x वर्ग हे आहे तसे ठेवूया बरोबर 256. आणि आता हा कंस सोडवून घेऊ. मग कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे कंसातल्या प्रत्येक पदात चिन्ह आता बदलेल. म्हणजे अधिक 400 चे होतील वजा 400 किंवा वजा वजा अधिक 40x होईल आणि अधिक वजा पुन्हा वजा x वर्ग होईल. मग वजा x वर्गला वजा x वर्ग निघून जाईल. 144 बरोबर 256 वजा 400 144 मिळेल अधिक 40x. 256 वजा 400 उत्तर येईल वजा 144. आता हे वजा 144 जर आपण डाव्या बाजूला घेतले तर अधिक 144 होईल बरोबर 40x. 144 अधिक 144 म्हणजे 288 बरोबर 40x. x ची किंमत काढायची असेल आपल्याला तर 40 आपल्याला डाव्या बाजूला घ्यावे लागेल. म्हणजे 288 छेद 40 होईल बरोबर x. आता 288 ला 40 ने जर भाग घालवला तर उत्तर येईल 7.2. ही झाली x ची किंमत. मग x बरोबर 7.2 मिळालं. आपल्याला प्रश्नात विचारले काय तर BD. मग आता BD जर किंमत काढायची असेल
तर बीडी हा कर्णावर काढलेला मध्य आहे, त्यामुळे बीडीचा वर्ग हा एडी आणि डीसीच्या गुणाकारा इतका असणार आहे, म्हणजे एडी गुणिले डीसी. मग एडीची किंमत 7.2 आपण काढलेली आहे, कारण एक्स एडी म्हणजेच एक्स आहे आणि एक्सची किंमत 7.2 आपण काढली, गुणिले डीसी काढायला एक्सची किंमत 20 मधून वजा करायची, म्हणजेच 20 वजा 7.2 ही जर वजाबाकी केली तर उत्तर मिळेल 12.8. आता या दोन्हीचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 92.16. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर बीडीची किंमत मिळेल 92.16चं वर्गमूळ येईल 9.6. तर हे आपलं उत्तर, म्हणजे बीडीची लांबी असणारा 9.6 जे इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न पुन्हा एकदा की आकृतीवर आधारित आहे. या आकृतीमध्ये कोन ABC हा 90 अंश दिला आहे. ACDचं माप सुद्धा 90 अंश आहे. AB ची लांबी 9, CD ची लांबी 8 आणि AC ची लांबी 15 आहे. त्याच्यावरून AD आणि BC यांच्यातला फरक विचारला आहे. मग इथं हा सेगमेंट AD आहे, इथं हा सेगमेंट BC आहे, त्यांच्यातला फरक काढायचा आहे, म्हणजे त्या दोन्हीची पहिल्यांदा आपल्याला लांबी काढावी लागेल. मग हा काटकोन त्रिकोण आहे ABC, त्याच्यामध्ये पायथागोरसचा सिद्धांत वापरू. त्याच्यानुसार कर्ण वर्ग म्हणजे कर्ण AC आहे त्याचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. आता यामध्ये AC आणि ABची लांबी आहे ते इथं ठेवूया. मग AC 15 आहे, 15चा वर्ग, ABची लांबी 9 आहे, 9चा वर्ग अधिक BCचा वर्ग. BCची लांबी आपल्याला काढायची ते तसंच ठेवूया. 15चा वर्ग 225 मिळेल, 9चा वर्ग 81, तो जर डाव्या बाजूला घेतला तर वजा 81 होतील, बरोबर BCचा वर्ग. मग 225 वजा 81 144 बरोबर BCचा वर्ग. तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 144चं वर्गमूळ 12 बरोबर BC, म्हणजे BCची लांबी आपल्याला 12 सेमी मिळाली. आता त्याच पद्धतीनं ADची ही लांबी काढायला लागणार, कारण BC आणि AD यांच्या लांबीतला फरक विचारला आहे. मग AD ही बाजू ज्या त्रिकोणाचा आहे, म्हणजे तो त्रिकोण काटकोन त्रिकोण ACD आहे, तिथं सुद्धा आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरावा लागेल. मग त्या सिद्धांतानुसार या त्रिकोण ACD मध्ये कर्ण वर्ग म्हणजेच ADचा वर्ग बरोबर इतर दोन बाजू म्हणजेच ACचा वर्ग अधिक CDचा वर्ग आहे. तर या सूत्राचा उपयोग करून आपण ADची लांबी आता काढू शकतो, कारण ACची लांबी 15 दिलेली आहे, ती इथं ठेवूया. 15चा वर्ग अधिक CDची लांबी 8 आहे त्याचा वर्ग, 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64, या दोन्हीची बेरीज केली तर 289 येईल, बरोबर ADचा वर्ग. इथेही दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं तर AD वर्गचं वर्गमूळ AD आणि 289चं वर्गमूळ 17, म्हणजे ADची लांबी आपल्याला 17 सेमी मिळाली. आता या दोन्हीतला फरक आपल्याला काढायचा आहे, म्हणजे लेंथ AD वजा लेंथ BC काढायचा आहे. मग ADची लांबी 17 काढली आपण आणि BCची लांबी 12, 17 वजा 12 उत्तर येईल 5. त्यामुळे हा फरक असणार आहे त्या दोन्हीच्या लांबीतील 5 सेमी, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, पुढे 3 रेषाखंडांच्या लांबीचा गट दिला आहे, तर कोणत्या गटापासून काटकोन त्रिकोण तयार होणार नाही. 4 पर्यायामध्ये 4 गट दिलेले आहेत 3-3 संख्यांचे. इथं आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट वापरून या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे. म्हणजे पायथागोरसचं त्रिकूट असं एखाद्या संख्यांच्या गटाला आपण कधी म्हणतो, ज्यावेळेला त्याच्यामधला सर्वात मोठा जो नंबर असेल त्याचा वर्ग इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरीज इतका असतो. एक एक आपण चेक करूया. पहिला गट, त्याच्यात सर्वात मोठी संख्या 5 आहे, 5चा वर्ग 25 मिळतोय आणि उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16, तो सुद्धा 25 मिळतो. याचा अर्थ हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. याचा अर्थ या ज्या बाजू आहेत 3, 4 आणि 5 या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत. मग आपलं उत्तर, आपल्याला प्रश्न विचारलाय कोणती नाही असं, त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 नाही. दुसऱ्या पर्यायाकडे येऊया. इथं सर्वात मोठी बाजू 9 आहे, 9चा वर्ग 81 आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे 4चा वर्ग 16 अधिक 6चा वर्ग 36, ही जर बेरीज केली तर उत्तर 52 मिळेल. आता आपल्या लक्षात येईल की हे दोन्ही वेगवेगळे नंबर मिळाले, याचा अर्थ हे पायथागोरसचं त्रिकूट नाही, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर तरी सुद्धा पर्याय क्रमांक 3 आणि 4 आपण चेक करून बघूया. इथं 26चा वर्ग 676 आहे, 10चा वर्ग 100 आणि 5चा वर्ग 576. इथं सुद्धा 100 आणि 576ची बेरीज 676 मिळते, म्हणजे हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे, त्यामुळे हे काय उत्तर आपलं असू शकत नाही. त्याच पद्धतीने चौथ्यामध्ये सुद्धा 61चा वर्ग हा 11चा वर्ग आणि 60चा वर्ग यांच्या वर्गांची बेरीज इतका आहे, त्यामुळे तिसरं सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्यामध्ये पायथागोरसचं त्रिकूट नाही कोणतं, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे त्या ज्या बाजू आहेत 4, 6 आणि 9
या बाजूंच्या पासून काटकोन त्रिकोण तयार होऊ शकत नाही. उरलेल्या सर्व पर्यायामध्ये ज्या बाजू दिल्यात त्याच्यापासून काटकोन त्रिकोण तयार होतो. त्यामुळे हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर. ओके, पुढचा प्रश्न आता पुन्हा एकदा या आकृतीवर आहे. या आकृतीमध्ये असं दिले की AB समांतर CD. AB हा रेषाखंड CD ला समांतर आहे. C चं माप 90 अंश आहे. AB ची लांबी आपल्याला दिलेली आहे 50, CD ची लांबी दिलेली आहे 55, BC ची लांबी आहे 12. तर यावरून या पूर्ण आकृतीची परिमिती आपल्याला विचारली. पूर्ण आकृतीची परिमिती काढायची असेल तर सर्व बाजूंची लांबी आपल्याला पाहिजे. म्हणजे या आकृतीला 4 बाजू आहेत, AB, BC, CD आणि AD. पैकी AB, BC आणि CD या 3 बाजूंची लांबी आहे. आपल्याकडं AD ची लांबी नाही, ती काढायची. ती जर आपण काढू शकलो तर आपण या आकृतीची परिमिती काढू शकतो. आता आहे या स्थितीमध्ये आपण त्या बाजूची लांबी काढू शकत नाही. त्याच्यासाठी एक रचना आपल्याला अशी करावी लागेल की या A बिंदूतून ही जी बाजू CD आहे त्याच्यावर लंब काढूया. म्हणजे हा काटकोन झाला. आता आपल्याला इथं असं दिले की AB आणि CD समांतर आहे. ह्या जर समांतर रेषा असतील आणि BC त्यांची छेदिका असेल तर कोण C आणि B हे आंतरकोन आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की आंतरकोन हे नेहमी पूरक असतात. म्हणजे त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पैकी एक कोन म्हणजे C कोन 90 अंश दिलाय आपल्याला प्रश्नात. मग B सुद्धा 90 अंशच असणार आहे कारण तो त्याचा आंतरकोन आहे. आता हा जो लंब आपण काढलाय त्याला नाव देऊया A. आता हा जो चौकोन मिळतो आपल्याला AECB त्याच्यामध्ये कोण E 90 अंश आहे कारण रचना आपण तशी केली. C 90 अंश दिलाच आहे, B ही 90 अंश काढला. याचा अर्थ उरलेला हा जो कोन आहे तो सुद्धा 90 अंशच असणार आहे. म्हणजे हा जो चौकोन आपल्याला मिळतोय तो चौकोन म्हणजेच आयत आहे. चौकोन AECB हा आयत आहे हे आपण सिद्ध केलं. आता हा जर आयत असेल तर आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. BCच्या समोरची बाजू AE आहे, BC 12 आहे तर AE सुद्धा 12च असेल. आता इथं AED हा जो त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण आहे कारण याच्यामध्ये हा कोन त्याचा रेषेजवळील कोन E 90 अंश आहे. म्हणजे कोन AED सुद्धा 90 अंश असणार आहे. मग ह्या काटकोन त्रिकोणामध्ये AE ची लांबी आपण मिळवली 12. आता जर आपण DE ची लांबी मिळवू शकलो तर AD काढता येईल. आता DE ची लांबी मिळवायची कशी तर याच्यासाठी आपल्याला प्रश्नात माहिती अशी दिली की DC हा जो रेषाखंड आहे त्याची लांबी 55 आहे. आता ही जर लांबी पूर्ण DC ची लांबी 55 असेल आणि त्यातली CE ही लांबी म्हणजेच ती आयताच्या समोरासमोरील बाजू आहे. म्हणजे AB च्या समोरची ती बाजू आहे. AB 50 असेल तर CE सुद्धा 50 असेल. मग आता 50 मध्ये आणखी किती मिळवले तर 55 मिळतील तर 5. याचा अर्थ DE चा रेषाखंड जो आहे तो 5 सेमी लांबीचा असला पाहिजे. आता ह्या काटकोन त्रिकोणमध्ये आपण 2 बाजू यांच्या लांबी मिळवल्या त्यावरून तिसरी काढू शकतो. तिथं आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरावा लागेल. म्हणजे काटकोन त्रिकोण AED मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण वर्ग बरोबर इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज असं आपण लिहू शकतो. मग ह्या त्रिकोणामध्ये कर्ण आहे AD म्हणून AD चा वर्ग बरोबर उरलेले 2 बाजू म्हणजेच AE चा वर्ग अधिक DE चा वर्ग. आता AE 12 आहे त्याचा वर्ग अधिक DE 5 ज्या दोन्ही किमती आपण मिळवलेल्या आहेत. मग 12 चा वर्ग 144 अधिक 5 चा वर्ग 25. 144 अधिक 25 169 मिळेल बरोबर AD चा वर्ग. आता दोन्ही बाजूंचं जर वर्गमूळ घेतलं तर AD बरोबर 13 मिळेल. म्हणजे ही जी लांबी होती चौथ्या रेषाखंडाची किंवा चौथ्या बाजूची ती आपण मिळवली 13. आता ह्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे या आकृतीची परिमिती ती आपल्याला काढता येईल. या आकृतीमध्ये एकूण 4 बाजू आहेत. मग या आकृतीची परिमिती काढायला त्या सर्व बाजूंची करायची बेरीज म्हणजेच परिमिती बरोबर AB अधिक BC अधिक CD अधिक AD. मग AB ची लांबी आपल्याला प्रश्नात दिलेलीच आहे 50, BC ची लांबी दिलेली आहे 12, CD ची दिलेली आहे 55 आणि AD ची लांबी आपण इथं काढलेली आहे 13. या सर्वांची करायची बेरीज. मग 50 अधिक 55 105, 105 आणि 25 130. तर 130 सेमी एवढी त्याची परिमिती येईल जी आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. ओके, हा पुढचा प्रश्न पुन्हा एकदा या आकृतीवर आधारित आहे. यामध्ये आपल्याला असं दिले की या त्रिकोणामध्ये या आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून आकृतीची परिमिती काढा. मग इथं सुद्धा परिमिती काढायची म्हणजे याच्या सर्व बाजू ज्याच्यामध्ये AB BC CD यांच्या बाजूंची लांबी 75 50 25 दिलेलीच आहे. आता ह्या ज्या उरलेल्या 6 बाजू आहेत त्यांच्या लांबी मात्र x च्या स्वरूपात आपल्याला दिलेल्या आहेत. त्या सर्व बाजूंची लांबी आपल्याला काढावी लागेल.
आणि एकदा का त्या सर्व बाजूंची लांबी काढली की त्या सर्वांची बेरीज म्हणजे परिमिती. मग त्या बाजूंची लांबी काढायला याच्यामध्ये एक जे चल आहे जे प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे एक्स, त्याची किंमत काढायची. त्याची किंमत काढण्यासाठी एक कुठलाही त्रिकोण यातला घेऊया. म्हणजे त्रिकोण AGB हा एक त्रिकोण आपण घेऊया जो काटकोन त्रिकोण आहे, किंवा CED हाही काटकोन त्रिकोण आहे. यातला लहान काटकोन त्रिकोण आपण विचारात घेऊया, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला एक्सची किंमत काढता येईल. म्हणजे त्रिकोण CED मध्ये, कारण हा काटकोन त्रिकोण आहे, मग इथं पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण कर्ण वर्ग, म्हणजेच इथं कर्ण CD आहे त्याचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच CE चा वर्ग अधिक ED चा वर्ग. CD दिलेला आपल्याला 25 त्याचा वर्ग, CE म्हणजेच 3x कंसाचा वर्ग अधिक ED म्हणजेच 4x कंसाचा वर्ग. मग 25 चा वर्ग 625 बरोबर 3x चा वर्ग म्हणजेच 9x वर्ग, 4x चा वर्ग म्हणजेच 16x वर्ग. 625 बरोबर 9x वर्ग अधिक 16x वर्ग म्हणजेच 25x वर्ग. 25 जर आपण डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, म्हणजे 625 छेद 25 होतील बरोबर x चा वर्ग. इथं 25 न जर भाग घालवला 625 ला तर 25 उत्तर मिळेल. 25 बरोबर x वर्ग, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 25 चं वर्गमूळ 5 आणि x वर्गाचं वर्गमूळ x, म्हणजे x ची किंमत झाली 5. आता ही x ची किंमत झाली की उरलेले हे जे सर्व जे आहेत 9x 12x 6x 8x 3x 4x या सर्वांची किमती आपण काढू शकतो, कारण त्या किमती काढल्याशिवाय आपल्याला परिमिती काढता येणार नाही. पहिल्यांदा 9x ची किंमत काढूया. 9x म्हणजेच 9 गुणिले x म्हणजेच 9 गुणिले 5 45. 12x म्हणजे 12 गुणिले 5 60. पुढे आहे 6x म्हणजेच 6 गुणिले 5 30. त्याच्यानंतर आहे 8x म्हणजेच 8 गुणिले 5 40. त्याच्यानंतर 3x म्हणजेच 3 गुणिले 5 15. आणि शेवटी आहे 4x म्हणजेच 4 गुणिले 5 20. आता परिमिती काढायला या सर्वांची करायची बेरीज. म्हणजे हे 9x 12x 6x 8x 3x आणि 4x या सर्वांची बेरीज तर करायचीच, शिवाय AB BC आणि CD या ज्या लांबी आहेत त्याची सुद्धा बेरीज करायची. ही परिमिती काढायला 75 अधिक 50 अधिक 25 अधिक 9x म्हणजेच 45 12x म्हणजेच 60 अधिक 30 अधिक 40 अधिक 15 अधिक 20 या सर्वांची करायची बेरीज. या सर्वांची बेरीज केल्यानंतर उत्तर आपल्याला मिळेल 360 एकक, कारण सेंटीमीटर किंवा मीटर आपल्याला माहिती नाही म्हणून एकक. आता हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. ओके, पुन्हा एकदा पुढचा प्रश्न या आकृतीवर आधारित आहे. या आकृतीमध्ये चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती? या आकृतीमध्ये दोन आकृती आपल्याला दिसतात, एक म्हणजे त्रिकोण आणि दुसरा खालचा जो आहे तो चौरस आहे असं प्रश्नात दिले आपल्याला. तो जर चौरस असेल तर त्याच्या सर्व बाजू समान असणार. त्यातली एका बाजूची जेवढी लांबी असेल तेवढीच लांबी उरलेल्या सर्व बाजूंची असणार. आणि तोच प्रश्न आहे की त्या चौरसाची बाजू किती. त्या चौरसाची बाजू जर काढायची असेल तर त्याच्यावर आपल्याला हा FEC एक काटकोन त्रिकोण दिसतोय. त्याचा रेषेजोडीतील कोन सुद्धा 90 अंशच असणार आहे, म्हणजे हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत. या दोन काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरून आपण अनुक्रमे DE आणि EC यांच्या लांबी काढू शकतो. आणि DE आणि EC याच्यामध्ये DE ची लांबी 2 दिलेलीच आहे. EC ची लांबी फक्त आपण जर काढली तर DC मिळेल. DC म्हणजे त्या चौरसाची बाजू आहे. मग आता हा जो त्रिकोण आहे FEC जो काटकोन त्रिकोण आहे, त्या काटकोन त्रिकोण FEC मध्ये आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरूया. त्याच्यानुसार कर्ण म्हणजेच इथं कर्ण या त्रिकोणामध्ये FC त्याचा वर्ग बरोबर पहिली बाजू EF चा वर्ग अधिक EC चा वर्ग. FC ची लांबी 10 दिलेली आहे, ती इथं ठेवूया. EF 6 दिले त्याचा वर्ग अधिक EC. मग EC ची लांबी काढायची त्यामुळे EC वर्ग तसंच ठेवू. FC म्हणजेच 10 चा वर्ग 100 येईल, 6 चा वर्ग 36 अधिक EC. मग 36 जर आपण डाव्या बाजूला घेतले तर वजा 36 होतील बरोबर EC. 100 वजा 36 म्हणजेच 64 बरोबर EC चा वर्ग घ्यायला पाहिजे इथं. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 64 चं वर्गमूळ 8 बरोबर EC वर्गाचं वर्गमूळ EC. त्यामुळे EC ची लांबी आपल्याला 8 मिळाली. तर DC म्हणजेच काय तर DE अधिक EC.
DE ची लांबी 2 दिलेलीच आहे, EC ची लांबी 8 आपण काढली, 2 अधिक 8 बरोबर 10. ही झाली त्या चौरसाची बाजू. मग DC ची जेवढी लांबी असेल, तो हा चौरस असल्यामुळे याच्या प्रत्येक बाजूची लांबी असणार आहे 10 सेमी. मग हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा आणखी एक प्रश्न, पुन्हा आणखी एक आकृतीवर. यामध्ये आपल्याला PQ ची लांबी 18 दिलेली आहे आणि PQ आणि QR हे दोन्ही एकरूप दिलेत. म्हणजे PQ ची जेवढी लांबी आहे तेवढीच QR ची असणार. मग PQ 18 आहे, तर याचा अर्थ इथं QR हा जो रेषाखंड आहे तो सुद्धा 18 सेमी लांबीचा आहे. त्याच्यानंतर RS याची लांबी 6 दिलेली आहे, तर PS किती, म्हणजे PS ही लांबी विचारलेली आहे, त्याच्यासाठी 4 ऑप्शन्स दिलेत. आता इथं या केसमध्ये PS ची लांबी जर काढायची असेल तर एक रचना आपल्याला अशी करावी लागेल की आपण समजा P मधून असा एक लंब काढला आणि SR हा किरण पण वाढवला आणि इथं हे या पद्धतीने जोडले की इथं काटकोन तयार होईल. त्याला एक नाव देऊया, समजा आपण B. तर इथं PBS हा सुद्धा एक काटकोन त्रिकोण आपल्याला मिळतोय. आता याच्यामध्ये QR ची लांबी 18 आहे आणि हे त्याला परपेंडिक्युलर काढल्यामुळं ही त्याची समोरासमोरची बाजू होईल, म्हणजे हा आयत होईल आणि आयताच्या समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात, त्यामुळे QR जेवढी लांबी आहे तेवढीच PB असणार आहे, जी पुन्हा एकदा 18च असेल. मग PB ची लांबी आपल्याला 18 मिळाली. त्यानंतर PQ त्याच्या समोरची बाजू BR आहे. PQ जर 18 असेल तर BR सुद्धा 18 असणार आहे. आता हा जो त्रिकोण आपल्याला मिळाला आहे, त्रिकोण PBS, जो काटकोन त्रिकोण आहे, तर या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू, ज्याच्यामध्ये PS हा कर्ण आहे. PS चा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज असं आपण लिहू शकतो. मग उरलेल्या दोन बाजू म्हणजेच PB त्याचा वर्ग अधिक BS त्याचा वर्ग. मग PS ची लांबी आपल्याला काढायची आहे, त्यामुळे डाव्या बाजूला PS चा वर्ग आहे तसंच ठेवूया. PB म्हणजेच 18 आहे, तर 18चा वर्ग करू अधिक BS. तर BS म्हणजेच BR आणि RS हे दोन रेषाखंड आहेत. मग BR ची लांबी 18 आहे, RS ची 6 आहे. 18 अधिक 6 उत्तर 24 मिळेल, म्हणजे BS ची लांबी 24 होईल, त्याचा वर्ग. मग 18चा वर्ग 324 आपल्याला मिळेल, अधिक 24चा वर्ग 576. या दोन्हीची बेरीज केली तर ती 900 येईल, म्हणजेच PS चा वर्ग 900 आपल्याला मिळेल. पण प्रश्न PS किती असा विचारलाय, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. PS वर्गाचं वर्गमूळ PS आणि 900चं वर्गमूळ मिळेल 30 सेमी. तर हे आपलं उत्तर. तर हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. ओके, पुढचा एक प्रश्न. आदित्य A या ठिकाणापासून पूर्वेस 15 मीटर अंतरावर B या बिंदूपर्यंत गेला. नंतर उत्तरेकडे 9 मीटर अंतरावरील C या ठिकाणी गेला. तेथून पूर्वेकडे 25 मीटर अंतरावरील D या ठिकाणी गेला. तर A व D यांच्यातील किमान अंतर किती? किमान म्हणजे कमीत कमी अंतर किती, असा प्रश्न आहे. इथं 4 बिंदू आहेत. पहिल्यांदा या दिलेल्या माहितीवरून आपल्याला हे 4 बिंदू फिक्स करावे लागतील, आकृती काढावी लागेल, मग आपण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. सुरुवात आपण A पासून करूया. समजा इथं A हा बिंदू आहे. ह्या A बिंदूपासून तो पूर्वेस 15 मीटर चालत गेला. मग पूर्वेस म्हणजे या बाजूला, इथं समजा इथंपर्यंत आलाय 15 मीटर अंतर चालून. तर हा बिंदू झाला B. आता या B पासून तो उत्तरेकडे 9 मीटर गेलाय. उत्तरेकडे म्हणजे वरची दिशा. तो बिंदू C आहे, तर हे 9 मीटर अंतर झालं. त्याच्यानंतर C या ठिकाणापासून तो पूर्वेकडे 25 मीटर अंतरावरील D या ठिकाणी गेलाय. C पासून पुन्हा तो 25 मीटर अंतरावर गेलाय आणि तो बिंदू आहे D. आणि प्रश्न आता आपल्याला असा विचारलाय की हा जो बिंदू आहे D आणि A यांच्यातलं किमान अंतर किती? हे किमान अंतर जर आपल्याला काढायचं असेल तर हे दोन्ही एकमेकांना जोडलं आणि इथून अशा पद्धतीने आपण रचना केली तर एक काटकोन त्रिकोण आपल्याला काढावा लागेल. कारण हा A B पासून C पर्यंत जाताना 90 अंशाचा कोन झालाय, इथेही 90 अंशाचा कोन झालाय. मग आपण रचना अशी करायची की हा DC हा जो किरण आहे तो पुढे वाढवायचा आणि A पासून सुद्धा किरण वाढवायचा आणि अशा पद्धतीने ते एकमेकाला छेदतील. समजा हा बिंदू E घेऊया, तिथे 90 अंशाचा कोन होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला एक काटकोन त्रिकोण मिळेल AED. जर या AED काटकोन त्रिकोणामध्ये आपण ED आणि AE यांच्या लांबी काढू शकलो तर AD काढता येईल, कारण हेच डिस्टन्स या दोन बिंदूमधलं मिनिमम डिस्टन्स असणार आहे. कारण ज्यावेळेला आपण काटकोन त्रिकोणाचा विचार करतो त्यावेळेला समजा हा काटकोन त्रिकोण ABC असेल तर A आणि C मधलं मिनिमम डिस्टन्स कोणतं, तर कर्ण AC. कारण A आणि C मधलं आणखी एक अंतर आपल्याला असंही काढता येईल,
ए पासून बी पर्यंत आणि बी पासून सी पर्यंत, पण ते अंतर वाढतं. मिनिमम डिस्टन्स कोणतं तर AC म्हणजेच कर्ण. याचा अर्थ इथं सुद्धा जी काय आपण रचना केलेली आहे त्याच्यानुसार AD हा कर्ण आहे, त्यामुळे हेच याचं मिनिमम किंवा किमान अंतर असणार आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला ED आणि AE ची लांबी काढायची आहे. आता हा काटकोन आहे, हा सुद्धा काटकोन असणार आहे, हा काटकोन आहे, हा काटकोन आहे, म्हणजे उरलेला चौथा कोन सुद्धा या चौकोनाचा काटकोनच असेल. म्हणजे ABCE हा काटकोन चौकोन म्हणजेच आयत होईल. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. CB त्याच्या समोरची बाजू AE आहे. CB 9 असेल तर AE सुद्धा 9 असणार आहे. त्याच पद्धतीनं AB च्या समोरची बाजू EC आहे. AB 15 आहे, EC सुद्धा 15 असेल. पण आपल्याला ED लागणार आहे. ED काढायचं कसं, तर EC आणि CD यांची बेरीज जी येईल 40. म्हणजे इथं ED ची लांबी 40 आहे, EA ची लांबी 9 आहे, त्याच्यावरून आपण AD काढू शकतो. म्हणजे या त्रिकोण AED मध्ये पायथागोरसचा सिद्धांत वापरून त्या सिद्धांतानुसार आपल्याला असं लिहिता येईल, AD चा वर्ग बरोबर AE चा वर्ग अधिक ED चा वर्ग. मग AE म्हणजेच 9 त्याचा वर्ग अधिक ED म्हणजेच 40 त्याचा वर्ग. 9 चा वर्ग 81 आणि 40 चा वर्ग 1600. 81 अधिक 1600 1681 मिळेल. हे AD चा वर्ग आपल्याला मिळाला. दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर घेतलं तर AD मिळेल आणि 1681 चं वर्गमूळ मिळेल 41 मीटर. हे झालं त्या दोन बिंदूमधलं किमान अंतर 41 मीटर. आता हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, त्रिकोण PQR मध्ये लेंथ PQ 3x - 1, लेंथ QR 15x आणि लेंथ PR 15x + 1 असा असेल तर x च्या टिंबटिंब या किमतीस त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण होईल. 4 ऑप्शन दिले, 2, 6, 4 की 0. आता इथे या प्रश्नासाठी आपल्याला पर्यायावरून जावं लागेल. म्हणजे x ची या 4 पैकी कोणती किंमत ठेवली तर PQ, QR आणि PR या काटकोन त्रिकोणाच्या बाजू होतील असं आपल्याला विचारलं. मग त्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू जर असायच्या असतील तर त्याच्यातली कुठलीही एक बाजू जी सर्वात मोठी असेल त्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असायला पाहिजे. असं ज्या वेळेला आपल्याला मिळेल त्यावेळेला तो काटकोन त्रिकोण असेल. मग त्याच्यासाठी आपण प्रत्येक वेळेला x ची किंमत इथं ठेवून बघू. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला पहिल्या पर्यायात x ची किंमत 2 दिलेली आहे, ती इथं ठेवू. म्हणजे PQ ची लांबी 3x - 1 आहे. मग इथे x ची किंमत जर 2 ठेवली तर 3 × 2 6 - 1 5 मिळेल. त्यानंतर QR 15x आहे, मग 15 × x म्हणजेच 15 × 2 30 होईल. आणि PR 15x + 1 आहे, मग 15x ची किंमत 30 आली, अधिक 1 म्हणजे 31. मग इथं सर्वात मोठी बाजू 31, त्याचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरज इतका आहे का, तर नाही. म्हणजे x ची किंमत 2 ठेवल्यानंतर आपल्याला हा काटकोन त्रिकोण मिळणार नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे काय आपलं उत्तर नाही. आता दुसऱ्या पर्यायाकडे जाऊया. x ची किंमत 6 ठेवू. मग PQ बरोबर 3x - 1 म्हणजेच 3 × 6 18 - 1 17 मिळेल. 15 × x म्हणजेच 15 × 6 90 मिळेल. आणि 15x + 1 म्हणजेच 90 + a 91 मिळेल. मग इथं सुद्धा 91 चा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही, त्यामुळे हा सुद्धा काटकोन त्रिकोण होऊ शकत नाही. म्हणजे x ची किंमत 6 सुद्धा होऊ शकत नाही. आता तिसरा पर्याय x ची किंमत 4 किंमत ठेवून बघूया. 4 × 3 12 - 1 11 मिळेल. 15 × 4 60 आणि 15 × 4 60 + 1 61. इथं मात्र 61 चा वर्ग जो आहे तो या उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणजे 11 चा वर्ग अधिक 60 चा वर्ग. कारण 61 चा वर्ग 3661 मिळतोय, 11 चा वर्ग 121 आणि 60 चा वर्ग मिळेल 3600. 3600 अधिक 121 म्हणजेच 3761. तर इथं मात्र आपल्याला असं मिळतं की ह्यामध्ये सर्वात मोठी जी बाजू आहे त्याचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आपल्याला मिळतोय. तो केव्हा मिळेल, जर x ची किंमत आपण 6 घेतली तर. याचा अर्थ इथं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. आता उत्तर आपल्याला मिळालं त्यामुळे पुढचा पर्याय चेक करण्याची गरज नाही. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 5 वर्गमुळात 2 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. 4 हे पर्याय आपल्याला दिलेत. 10 चौरस सेमी, 30 चौरस सेमी, 25 चौरस सेमी की 25 चौरस मीटर. आता इथं कर्ण आणि चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू यांच्यामधलं रिलेशन आपल्याला वापरावं लागेल. मग ते रिलेशन असं आहे की चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. मग इथं चौरसाचा कर्ण 5 वर्गमुळात 2 दिलेले,
बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. मग याच्यामध्ये वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 निघून जाईल. चौरसाची बाजू आपल्याला 5 मिळाली, 5 सेमी. मग आता विचारले तर काय त्याचं क्षेत्रफळ. मग चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र इथं आपल्याला वापरावं लागेल. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजू इथं 5 काढलेली आहे, त्याचा वर्ग जर केला तर 25. इथे एकक सर्वात महत्वाचा आहे. हे क्षेत्रफळ याचा अर्थ याचा एकक असणार आहे चौरस सेमी. आता हा पर्याय आपण शोधायचा कुठं दिलाय. पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो, कारण दोन्ही ठिकाणी 25 दिसते, पण पर्याय क्रमांक 4 मध्ये 25 चौरस मीटर दिले. आपलं उत्तर आहे चौरस सेंटीमीटर, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. हा पुढचा प्रश्न, एका चौरसाचा कर्ण 7 सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी किती. हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. पुन्हा एकदा इथं चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू यांच्यामधलं रिलेशन आपल्याला वापरावं लागेल. मग चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू. मग इथं चौरसाचा कर्ण दिलाय 7 सेमी, तो इथं ठेवूया, बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. आपल्याला बाजू काढायची आहे, तर त्याच्यासाठी वर्गमुळात 2 आपण डाव्या बाजूला घेऊया, छेदात जाईल, म्हणजे 7 छेद वर्गमुळात 2 बरोबर बाजू. आता इथं वर्गमुळातलं 2 जर घालवायचं असेल तर ह्या अंशाला आणि छेदाला दोन्हीला वर्गमुळात 2 न गुणावं लागेल, बरोबर बाजू. एखाद्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं आपण जर गुणलं तर काही फरक पडत नाही. मग इथे 7 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच 7 वर्गमुळात 2 मिळेल, छेद वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 असं छेदात आहे, वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजेच 2 बरोबर बाजू. आता इथं 2 वर्गमुळात 2 ला तर काही भाग घालवू शकत नाही, पण 7 ला घालवू शकतो. 2 जर 7 ला भाग घालवला तर 3.5 चा भाग जाईल, म्हणजेच या चौरसाची बाजू असणार आहे 3.5 गुणिले वर्गमुळात 2 सेमी. तर हा ऑप्शन आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न असा आहे, आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला, नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळून 150 मीटर अंतर चालत गेला, पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे 300 मीटर चालत गेला, थोड्या वेळाने पुन्हा काटकोनात वळून पश्चिमेकडे 150 मीटर जाऊन डावीकडे काटकोनात वळला व 100 मीटर दक्षिणेकडे आला, तर तो आता त्याच्या घरापासून सरळ कमीत कमी किती अंतरावर असेल. 4 पर्याय आपल्याला दिलेत. सुरुवातीला आपल्याला आकृती काढावी लागेल. सुरुवात आपण पॉईंट ए पासून करूया. समजा हे त्याचं घर आहे ए या ठिकाणी, तो इथून उत्तरेकडे गेलाय 200 मीटर. समजा हे 200 मीटर उत्तरेकडे गेलाय, आता बिंदू इथं बी घेऊया. तिथून तो काटकोनात पश्चिमेकडे वळलाय ह्या बाजूला आणि 150 मीटर अंतर गेलाय, हा बिंदू सी घेऊ. तिथून पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे पुन्हा गेलाय तो 300 मीटर, मग हे अंतर 300 मीटर घेऊ आणि हा बिंदू घेऊया डी. आणि इथून पुन्हा पश्चिमेकडे 150 मीटर तो अंतर चालत गेलाय आणि हा बिंदू आहे ई. आता या ई बिंदूपासून तो दक्षिणेकडे म्हणजे खालच्या दिशेने वळलाय आणि 100 मीटर चालत आलाय. मग इथं 100 मीटर चालत आलाय आणि या बिंदूला आपण नाव देऊया एफ. आणि आता प्रश्न असा आहे की हा जो बिंदू एफ आहे आणि सुरुवातीचा जो बिंदू ए आहे त्याच्यामधलं किमान अंतर किती, म्हणजे हे अंतर ए एफ आपल्याला काढायचं आहे. आता हे काढायला आपल्याला एक रचना अशी करावी लागेल की एफ मधून एक किरण वाढवू आणि ए मधून एक किरण वाढवू, तो अशा पद्धतीने एकमेकांना छेदतील जिथं काटकोन तयार होईल. म्हणजे आणि हा बिंदू याला नाव देऊया जी, म्हणजे हा त्रिकोण ए जी एफ हा काटकोन त्रिकोण तयार होईल. ह्याच्यामध्ये आपण कुठल्याही 2 बाजूंचं अंतर जर आपल्याकडे असेल तर तिसरी बाजू काढू शकतो. आपल्याला एफ आणि ए मधलं अंतर काढायचं, म्हणजे ए एफ अंतर काढायचं आहे. मग एफ जी आणि जी ए हे अंतर जर आपण काढू शकलो तर आपल्याला ए एफ अंतर काढता येईल. आता जी ए अंतर काढणं सोपं आहे, कारण इथं हे 150 मीटर अंतर आहे, हे 150 मीटर अंतर आहे, म्हणजे 150 अधिक 150 म्हणजेच जी ए अंतर 300 होईल. त्याच्यानंतर एफ जे अंतर काढायला ह्या बिंदूपर्यंत इथंपर्यंत हे 200 मीटर अंतर आहे आणि इथून पुढं हे एकूण अंतर 300 आहे, पण त्यातले परत तो 100 मागे आलाय, म्हणजे हे अंतर 200 असणार. म्हणजे हे दोन्ही अंतर 200 अधिक 200 एकूण अंतर होईल 400. याचा अर्थ एफ जी अंतर 400 होईल आणि ए जी अंतर 300 होईल. आता हा जो त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण ए जी एफ, त्याच्यामध्ये आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू शकतो आणि त्यानुसार ए एफ हा कर्ण आहे, त्यामुळं ए एफचा वर्ग बरोबर ए जीचा वर्ग अधिक एफ जीचा वर्ग असं आपण लिहू शकतो. मग ए एफची किंमत काढायची आहे. ए जीचा पण किंमत काढलेली आहे 300, ती इथं ठेवूया. 300चा वर्ग अधिक एफ जी म्हणजेच 400 त्याचा वर्ग.
मग 300चा वर्ग करायचा म्हणजे 3चा वर्ग करायचा, त्याच्यावर 2 शून्य आहेत आणि त्याचा वर्ग आपण करतो त्यामुळे 2चे 4 शून्य होतील. त्याच पद्धतीनं 4चा वर्ग 16 त्याच्यावर 4 शून्य, म्हणजे 90,000 आणि 1,60,000 याचं उत्तर येईल 2,50,000. तर हे काय मिळालं आपल्याला तर AFचा वर्ग. मग AF आपल्याला काढायचा आहे, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. 2,50,000 त्याचा वर्गमूळ येईल 500. त्यामुळं AF हे जे अंतर आहे किंवा याच्यातलं किमान अंतर जे आहे ते 500 मीटर असेल, जे आपल्याला इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर हे काही सराव प्रश्न आपण नवनीत स्वाध्याय 17.3 मधले सोडवले. याच पुस्तकामधले आणखी काही स्वाध्याय त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, तेही चेक करा. त्याच्यामधले सगळे स्वाध्याय तुम्हाला पाहायला मिळतील.